हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेत असाल. तर माझी आजची दिवसाची सुरुवात सकाळी सकाळी घंटागाडी येते आणि म्हटलं चला कचरा टाकूया. आणि हो, मला आज गावात जायचं होतं, म्हणजे मार्केटला जायचं होतं. तर मग माझी थोडी धावपळ चालू होती आणि मला थोडं फास्ट म्हणजे करायचंच होतं सकाळपासून, कारण की मला मार्केटला थोडा वेळ लागणार होता. आणि त्यातल्या त्यात आज आमच्या खालच्या ताईंकडे पण हळदी कुंकू होतं, म्हणून म्हटलं मग लवकर जाऊन लवकर येऊ आणि तिकडे पण जाऊ. आणि म्हटलं सकाळी सकाळी चहा ठेवला आणि छान अद्रकचा, तर मग कशी एकदम कामाला छान तरतरी येते. आणि मस्त असं छान चहा घेतला. पालकची भाजी करायची ती, म्हणून म्हटलं चला शेंगदाणे भाजून घेऊया. आणि लवकर लवकर आवरण्याचा प्रयत्न करत होते थोडा. मग काय, मी आवरला आणि गावात पण गेली आणि तिकडनं पण लवकर येण्याचा पण प्रयत्न केला. पण काय, मार्केटला गेलं एकदा की शॉपिंग म्हटलं म्हणजे थोडा वेळ जातोच आणि जास्तच जातो. मग काय, हे बघा ते बघा, मार्केटमध्ये किती सारं दिसतं, त्याच्यामुळे मग वेळ लागला. आणि मग काय, आदल्या दिवसाचं पण थोडं शूट घेतलं मी. ते भाज्या वगैरे निवडत होती आणि भाज्या निवडायचं म्हणजे बाजार होता आदल्या दिवशी, त्याच्यामुळे म्हटलं फ्रीजमध्ये एकदाच्या भाज्या ठेवल्या तर नंतर निवडायचा कंटाळा येतो. मग म्हटलं चला आताच निवडून घेऊया. आणि पिऊ पण अधूनमधून माझ्याकडे येतच होते आणि मला डिस्टर्ब करत होती. आणि ते कोथिंबीर वगैरे, आता तर भरभरून कोथिंबीर मिळते हिवाळ्यामध्ये. आणि मग आणि नंतर उन्हाळ्यात तर खूप महाग होऊन जाते आणि मिळत पण नाही. आता भेटते तर चला वड्या वगैरे, बघा आमची पिऊताई ब्रश करते रात्रीला. मग काय, म्हटलं चला आता निवडून घेऊया आणि फ्रीजमध्ये ठेवून देऊ, म्हणजे मग कसं सकाळी सकाळी टिफिन असतो तेव्हा पटकन काढता येतं. आणि मग मार्केटमधून आल्यानंतर मला रेडी व्हायचं होतं. मग मी छान रेडी झाली आणि म्हटलं चला लवकर. त्या ताईंनी 3-3:30चा टाईम दिलेला होता, पण बायका म्हटलं म्हणजे आणि मेकअप शेकअप करून येतात आणि त्याच्यामुळे वेळ तर लागतोच. मग मला माझ्या मॅचिंग बांगड्या सापडत नव्हत्या कपाटात. मग म्हटलं जाऊ दे, आता दुसरा सेट बघूया. मग डायमंडचा सेट काढला मी. आणि मग मी म्हणत होती कधी सिंगल घालायची, कधी जॉईन सेट घालायचा. पण काय, मला सिंगलच मनाला पटत होतं, त्याच्यामुळे म्हटलं चला सिंगलच घालूया. आणि मी करत होती अशी काहीतरी. मग आणि हो, त्या ताई तर इतक्या म्हणजे मी पिऊला झोपवलं तर त्यांचं म्हणणं होतं पिऊला पण घेऊन या लवकर. आणि म्हणजे त्यांना खूप आवडते. आणि कसं असतं, आपले शेजारीचेच पक्के आपले नातेवाईक असतात असं वाटतं, कारण की आणि त्या तर इतक्या जीव लावतात पिऊला, बापरे, खूप जीव लावतात पिऊला. आणि पिऊ पण त्यांना खूप जीव लावते. आणि त्या पण आवडीने पिऊला सर्व काही म्हणजे खाऊ देतील. त्यांच्या मागे मागे फिरते, जशी ती मम्मी लागते तिला त्याप्रमाणे त्या आंटींच्या मागे फिरते ती. त्याच्यामुळे त्या ताईंना खूप जीव लावते आणि त्या पण तितकाच लावतात त्याच्यामुळे. आणि आम्ही इतकी धम्माल केली त्यांच्याकडे. आणि हो, मग म्हटलं चला वेळ आहे तोपर्यंत झाडू वगैरे मारून घेऊया, कारण की आपण एकदाच हळदी कुंकूला गेलो आणि सर्व मैत्रिणी जमल्या की कसं पण लवकर करायचा, उठायचा, घरी यायचा प्रयत्न केला तरी नाही पॉसिबल होत, नाही शक्य होत. म्हणून म्हटलं चला वेळ आहे, कारण की माझ्या एका वरच्या ताई रेडी व्हायच्या बाकी होत्या. मग म्हटलं चला तोपर्यंत झाडू वगैरे मारून घेऊया, म्हणजे कसं आपण आरामात पण आलो तर काही टेन्शन नसतं. मग झाडू मारून घेतला, कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या. मग म्हटलं चला आता जाऊया. आणि आम्ही इतकी धम्माल केली, रील्स केल्या. आणि त्यांच्या जाऊबाई वगैरे पण होत्या, त्या ताई मोठ्या आहेत थोड्या. मग त्यांना रील्स वगैरे करायला थोडं जमत नव्हतं, पण त्यांनी पण खूप आवडीने म्हणजे रील्स केल्या आणि त्यांना पण खूप आवडलं आणि खूप धमाल केली. म्हणजे असं काय नाही प्रत्येकालाच जमत होतं असं नाही, पण आम्ही जसं करत होतो तसं खूप छान आणि धम्माल तर खूप येत होती. त्याच्यामुळे म्हटलं चला करून घेऊया. आणि सर्वजण आवडीने करतो, असं काय नाही की एकाच इच्छा असलं तर होतं, लहान मोठे असलं तरी पण होतं, करायला पाहिजे. आणि बायका एकत्र जमल्या म्हणजे किती मजा येते, किती गप्पा गोष्टी असं. आणि त्यांनी पण खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. म्हटलं चला छान, मला पण आवडलं. आणि बाकीच्या बायका चालल्या गेल्या त्या आधी, कारण की त्यांना दुसऱ्या ठिकाणी पण जायचं होतं. मग त्या मला हळदी कुंकू करत होतं. पिऊ माझ्याकडे बघत होती, बघा त्या पिऊला पण लावत आहे. आणि त्यांना पिऊ बघा किती आवडीने, म्हणजे त्यांच्या घरात गेलो म्हणजे पिऊला असं वाटतच नाही की आम्ही दुसरीकडे आलो आहे असं. खूप आवडीने मस्ती करते ती तिथं त्यांच्या दादासोबत. खूप असं तिला वाटत नाही मी नवीन घरी आलो आहे असं. म्हणजे आपले रिलेटिव्स तरी लांब राहतील,
पण ती त्या ताईंना आणि ताई पण तितक्यात जीव लावतात तिला, म्हणून मी आवडीने शूट घेतलं. म्हणजे आपलं असल्यासारखं. आणि आम्ही बघा रील्स करत होतो आणि जसं जमलं तसं मी शेअर करते तुमच्यासोबत. आणि मस्ती खूप करत होतो आम्ही असं. बघा पिऊ पण आमच्यासोबत. आणि बघा त्या ताई इतक्या हसून हसून म्हणजे नाही मला जमणार नाही, नाही मला करता येणार नाही असं म्हणून त्या पण येतच नव्हत्या पुढे. आणि मग आम्ही खूप फोर्स केला आणि त्या आल्या. आणि खूप खूप म्हणजे मला बघता क्षणी हसायला येतं. आणि मी थोडे पिक शेअर केले, फोटो शेअर केले तुमच्यासोबत. सो अशा पद्धतीने आजचा दिवस माझा झाला. आणि ब्लॉगला छान असा रिस्पॉन्स द्या. अँड कीप वॉचिंग. बाय.